हे बघा, अवकाळी पावसामुळे कैऱ्यांचं नुकसान होऊ शकतं आणि कैऱ्या पडू शकतात. हे बघा किती पाऊस चाललेला आहे, आवाड भरलेला आहे आणि खूप असा पाऊस चालला आहे. मोठे मोठे दाट आणि असे चांगले थेंब पडलेले आहे. हे बघा, आंब्याला किती कैऱ्या आलेल्या आहे. खूप असा हा भार पडू शकतो हे या पावसामुळे. तर अवकाळी पाऊस बघा पुन्हा आज परत सुरू झालेला आहे. छान असा निसर्गाचा पाऊस, मातीची सुगंध येत आहे. पण ह्या पावसामुळे तेवढे नुकसान बी होत आहे. तेव्हा आंब्याला इतक्या छान कैऱ्या आलेल्या आणि इतका मस्त आंबा भरलेला. पण पूर्ण असा आंब्याला पाऊस पडल्यामुळे मोठे मोठे थेंब असे चालू झाले आहे. त्याच्यामुळे पूर्ण नुकसान होऊ शकते. छोट्या मोठ्या कैऱ्या पडू शकतात. याला म्हणतात अवकाळी पाऊस. तो बघा, बघा कैऱ्या कशा आलेल्या आहे, मोठे मोठ्या अशा छान अशा. हे बघा, दाट असा आंबा मस्त भरलेला आहे. हे बघा, आपल्या इथे छान असं पपईचं झाड लावलेलं आहे. पपया काय अजून आलेल्या नाही. आणि दुसरा एक असा कलम करून मी छानसा आंबा लावलेला आहे. तर ह्या वर्षी ह्या आंब्याला काय फळं वगैरे काही आलेले नाही आहे. खाली मोठ्या आंब्याला आलेले आहे, ते तुम्हाला मी दाखवलेले आहे. तर आता त्या बी कैऱ्या काय सांगता येत नाही. अवकाळी पावसामुळे पडता काय असा हा निसर्ग. तर बघा, आबाट असं भरपूर भरलेलं आहे. आबाट काय निवारलेलं नाही. हे बघा किती छान असे मस्त कढीपत्त्याला बी आणि फुलं लागलेले. फुलं लागल्यामुळे कढीपत्त्याला बी येतील. तर बरेचसे फुलं असे कढीपत्त्याचे पडून गेलेले आहे. इतके छान असे कढीपत्त्याला फुलं आलेले. इतका सुंदर निसर्गरम्य असं छान वाटतंय. पण अवकाळी तर हा नुकसान करून जातो. तर हे असं आहे बघा, कढीपत्ता झाड आपण लावलेलं. ते बघा, हवा सुटली आणि हवाने इतकं छान वातावरण आता निवळून गेलेलं आहे. मोठे मोठे थेंब असे चांगले पडले. खूप असे मोठे मोठे थेंब पडले. आणि हे पाऊस आल्यामुळे पूर्ण हा बाट आता निवडून गेला आहे. आभाळ बी निवाळला आणि कैऱ्या बी वाचल्या. 5 मिनिटात रिमझिम पाऊस येणं आणि झालं. तर हे बघा, हे दृश्य आज मी तुम्हाला दाखवलेलं आहे. पुन्हा असं छान असं आंब्याचं दृश्य. आणि अवकाळी पावसामुळे कैऱ्या नाही पडल्या, काही वाचल्या, काही पडल्या बारीक सारीक, त्याचं हे तुम्हाला दाखवलं आहे. तसं मस्त वातावरण बी होतं आणि थोडं हे बी लागतं. तर ह्या प्रकारे असा अवकाळी पाऊस. तर हे बघा, असा पाऊस येऊन गेला. हे बघा कसा विजा चमकत आहे आणि पाऊस पहा कसा येत आहे. विजा बी चमकत आहे आणि पाऊस खूप पडत आहे. तर हा बेमोसम पाऊस असा खूप पडला आहे. मातीतून सुगंध येत आहे आणि असा पाऊस जोरात झालेला आहे. हे पावसाचा आवाज असा बेमौस पाऊस आज पडला. खूप विजाचा कडकडाट आणि खूप सनसनाट झालेला आहे. तर पावसाचं असं वातावरण झालेलं आहे सगळीकडे. हे असं नैसर्गिक वातावरण पावसाचा अवकाळी पाऊस. गव्हाचे नुकसान आणि आंब्याचे कैऱ्यांचे नुकसान. कैऱ्यांचा बार पडला आणि ते विजाचा कडकडाट कसा होत आहे. तर असा अवकाळी पाऊस पडलेला आहे आज. दुपारपासून असे थेंब सरी चालल्या होत्या, वारा सुटला होता. पण आता तो चांगलाच बरसला. आला अवकाळी पाऊस, पण तिथे असा बसून गेला. तर बघा, असा घनदाट असा अंधार पडलेला आहे. ती बी लाईट बी त्याच्यामुळे गेला आहे आणि पाऊसही खूप जोरात असा येत आहे. म्हणजे खूप सनसनाट असा पाऊस येत आहे. काळोखीत झालेला आहे पावसाचं आणि ते वातावरण. तर चला, मी आज तुम्हाला अवकाळी पावसाचं वातावरण कसं येते तुम्हाला दाखवलं आहे. विजेचा कडकडाट दाखवलेला आहे. असा अवकाळी पाऊस कधी बेमोसम नसताना येतो आणि पूर्ण असं काही नुकसान करून जातो आणि काही असा चांगलं ह्या प्रकारे येतो. तर हा आज आपल्या इथं अवकाळी पाऊस झाला. आता गव्हाचे गहू जर निघले असेल तर त्याचं काय नुकसान होणार नाही. तर काही ठिकाणी असे नुकसान झाले, काही ठिकाणी काय, आता का माहीत, देवाच माहीत. आणि शेतकऱ्यांचं बी काही बरंचसं नुकसानच होणार ना. तर याला म्हणतात अवकाळी पाऊस.
आंब्याला हरभरा तो जर सोंगला असला तर बरं आहे, गहू बिऊ, नाही तर मग अवकाळी पावसामुळे नुकसान होतं. तर हा बेमोसम येणारा असा आपला अवकाळी पावसा जोरात असा विजाचा कडकडाट घेऊन आलेला आहे. तर चला त्याच्याबद्दल तुम्हाला मी माहिती सांगितली, अवकाळी पाऊस म्हणजे काय. चला मैत्रिणीवर दुसरा व्हिडिओ मी लगेच तुम्हाला दाखवणार आहे. थोडी माहिती वेगवेगळी सांगणार आहे. तर हे बघा पावसाचं वातावरण, विजाचं वातावरण कसं कडकडकडकडीत चाललेलं आहे. तर जोरजोरात पावसाचा आवाज येत आहे आणि खूप असं घनदाट मोठमोठे थेंब पडत आहे. अंधार किरकिराट झालेला आहे, लाईटी बी गेलेल्या आहे. तर हा अवकाळी पाऊस येतो आणि असं नुकसान करून जातो. काही ठिकाणी नुकसान, काही ठिकाणी